मान्सूनचा पाऊस कसा असतो तुम्हाला सांगतो. मान्सून आता आपल्या इथं दक्षिण तळ कोकणात आज दाखल होईल जवळपास. तिथून आल्याच्या नंतर ते डायरेक्ट काय होतं, मुंबईकडे जातं, मुंबईहून असं महाराष्ट्रात येतो. पण यावेळेस तसं व्हायला नाही. तर यावेळेस काय होईल माहिती आहे का, कर्नाटकमधून शॉर्टकट मार्गानेच काय होणार, इथं गरमी असल्यामुळं इकडे ते बाष्प खेचले जाणार आहे. आपल्याकडे गरमी असल्यामुळे ते बाष्प जास्त खेचणार आहे. विदर्भाकडे गरमी जास्त असल्यामुळे ते पाऊस असा तिरकस येणार आहे. मग त्याच्यामध्ये कर्नाटकला मात्र खूप मुसळधार पाऊस होईल, तिकडं अतिवृष्टी होईल. तेलंगणात देखील तशीच परिस्थिती राहतील, त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. पण कर्नाटक आणि तेलंगणाच्या बाजूला जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत, मग त्याच्यामध्ये सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये मात्र जास्त मान्सूनचा सुरुवातीला जास्त पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात. दरवर्षी बीड जिल्ह्याला कमी पाऊस पडतो, पण ह्या वर्षी मात्र बीड जिल्ह्याची पेरणी चांगली लवकर होणार आहे. बीडचे कडाष्टी जे भाग आहे, म्हणजे कडाष्टी दोन ते परिसर, कर्जत ते असा पट्टा अहिल्यानगरकडे जाणारा, तिथं दरवर्षी दुष्काळ राहतो. पण यावर्षी काय होणार आहे, तिथं पाऊस म्हणजे शॉर्टकट मार्गाने पाऊस येत असल्यामुळे तिथं देखील त्यांना पाऊस पडणार आहे. अहिल्यानगरला दरवर्षी पाऊस कमी पडतो, पण यावर्षी या 7 जून ते 14 मध्येच अहिल्यानगरचे चांगले ओढे नाले खळखळून वाहणार आहेत. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा ह्या पट्ट्यात देखील काय होणार आहे, चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून ह्या परभणी, बीड त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 7 ते 14 मध्ये पाऊस पडणार आहे. पहिल्या दिवशी एक 7 तारखेला सगळीकडे जाणार नाही. दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून असा दाखल होतो, एकदा सगळीकडे होत नसतो. जसे जसं मान्सूनला जशी गती भेटेल ती वाऱ्याच्या नुसार त्याची गती ठरलेली असते, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर विदर्भामध्ये वर्धा जिल्हा झालं, भंडारा जिल्हा झालं, गोंदिया जिल्हा झालं, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा ह्या परिसरात देखील काय होणार आहे, चांगला 7 ते 14 मध्ये पाऊस पडणार आहे. 7 तारखेला काही भागात दाखल होईल, त्याच्यानंतर 8ला पुढे सरकल, 9 असं 10, 11, 12, 13 करत सगळीकडे ते विदर्भातले 11 जिल्हे व्यापून टाकेल. आणि विदर्भामध्ये शेतकऱ्याची ईद बरोबर गेली तर त्यांची देखील पेरणी सुरू होईल, म्हणून हे देखील सांगू इच्छितो. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा तिकडे काय होईल, थोडा उशिरा पाऊस जाईल, पण जळगाव जिल्हा, धुळे जिल्ह्यामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे. तिकडे 10, 11च्या नंतर तिकडे देखील पाऊस पडणार आहे. आणि 13, 14च्या नंतर मात्र धुळे, नंदुरबारकडे जाणार, कारण की पाऊस काय होईल, हे मान्सून मुंबईकडे जाईल. मुंबईकडे गेल्याच्या नंतर तिकडं रिमझिम पाऊस पडेल. रिमझिम मध्ये त्यांची ईदभर बोल जाईल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागते. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 7 जून ते 14 जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून दाखल होईल आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी.